नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काही खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. तर आजचा हा प्रोमो भूकंप आहे. भूकंप हा असा प्रोमो तुम्ही यापूर्वी कधीच बघितला नसणार आहे, ज्यामध्ये सुष्मिता स्वतः मल्लिकाचं सगळं कारस्थान समोर उघडं पाडणार आहे. तेव्हा ती हे सगळं कशा पद्धतीने करणार आहे, नक्की काय काय घडणार आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. छोटासा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो सुष्मिताने मंदाला तो हार दिलेला असतो. मंदा हार पिशवीत कोंबते आणि तिथून लवकरात लवकर निसटण्याच्या बेतात असते, कारण तिला माहीत असतं की स्वानंदीने जर हे सगळं बघितलं तर तिची काही खैर नाही. ती काही मंदाला तो हार घेऊन देणार नाही. पण मंदाला काय माहिती, स्वानंदीपेक्षाही धोकादायक व्यक्ती तिच्यावर नजर ठेवून असते, ती म्हणजे मल्लिका. आणि इथेच मल्लिकाचा खरा डाव सुरू होतो. जिला सुष्मिताच्या हातातल्या चाव्या खुपत असतात. ती एक मोठा डाव रचते. तिचा उद्देश फक्त मंदाला पकडणे हा नसतो, तर आजीच्या समोर सुष्मिताला पूर्णपणे बेजबाबदार आणि घराला लुटणारी सिद्ध करणे हे असतो, जेणेकरून आजी सुष्मिताकडून चाव्या काढून घेतील आणि त्या मल्लिकाला देतील. मंदा आता पटकन तिकडून निसटणार, तेवढ्यातच मल्लिका तिचा दंड पकडते आणि बोलते, अहो विहीणबाई, कुठे चाललाय इतक्या घाईघाईने? अहो थांबा जरा, मला आणि तुमच्या लाडक्या लेकीला तुमचा पाहुणचार करू द्या. तेव्हा मंदा घाबरून बोलते, नाही मल्लिकाताई, मला जरा घाई आहे. घरची कामं आहेत ना, मला करायला हवीत. कसं आहे, तुमची लेक काय घरात कामं करत नाही, त्यामुळे मला जाऊन करावं लागेल. असं म्हणतच ते तिकडून जाणार, तेवढ्यातच मल्लिका बोलते, अहो इतक्या दिवसानंतर तुम्ही आलाय ना, असं कसं जाणार? अहो जरा थांबा, बसा, पाहुणचार घ्या आणि मग जा. खरं तर मंदा सुटण्याचा प्रयत्न करते, पण मल्लिकाचा पकडा घट्ट असतो. बोलता बोलता मल्लिका मुद्दाम मंदाच्या हातातील पिशवी जोरात खेचते आणि पिशवी खाली पाडते. पिशवीतल्या वस्तू विखुरतात आणि तो सोन्याचा हार लकाकत खाली पडतो. नेमक्या त्याच वेळेला तिथे आजी तिथे येतात आणि मल्लिकाची योजना बरोबर यशस्वी झालेली असते. आजी खाली पडलेला हार बघतात आणि त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते, कारण तो हार साधासुद्धा नसतो. आजी आता कडक आवाजात बोलतात, अगं मंदाकिनी, हा हार तर आमच्या घराण्याचा म्हणजे राजवाड्यांचा पारंपरिक हार आहे. पिढ्याने पिढ्या चालत आलेला हा दागिना हा तुझ्याकडे कसा काय आला? आणि हे सगळं ऐकल्यावर मंदाला जरा रागच येतो. ती बोलते, अगं सुष्मिता, सांग ना काहीतरी. तुझी आई चोरी करेल का? सांग आजीला, तूच दिलायस हा हार म्हणून. आणि आता सुष्मिताला सुद्धा वाटतं की आपली खरी पावर दाखवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे ती आजींसमोर अत्यंत उद्धटपणे बोलू लागते. ती बोलते, आजी, होय, मीच दिलाय तो हार, आणि हो, हा हार मी देऊ शकते, कारण या घरची मालकीण मी आहे. कोणाला काय द्यायचं आणि कोणाचा कसा पाहुणचार करायचा ना, याचा हक्क मला स्वतः जिजूंनी दिलाय. आणि सुष्मिताचं हे बोलणं ऐकून आजी अवाक होतात. तेवढ्यातच तिथे स्वानंदी आणि समर येतात. त्यांना परिस्थिती कळालेली असते. स्वानंदीला सुष्मिताच्या बुद्धीची कीव येते. स्वानंदी बोलते, सुष्मिता, अगं तुला काही कळतं की नाही? तू काय बोलतेस आणि काय करतेस याचं तुला भान आहे? तो हार आईला देण्याचा तुला काही एक अधिकार नाहीये. तेव्हा मंदा बोलते, स्वानंदी, तू तर माझ्या लेकीला काय बोलूच नकोस. तुला फार जळजळ होतीये ना? एकतर लग्न झाल्यापासून तुझ्या हातातून काहीच नाही सुटलेलं. कधी स्वतःच्या आईला काय द्यावं असं तुला वाटलेलंच नाहीये. त्यात माझी लेक काय देतीये तर तुला ते बघवत नाहीये ना? तेव्हा आजी बोलतात, हे बघा मंदाकिनी ताई, माझ्या सुनेला वाटेल ते बोलायचं नाही. स्वानंदीने नेहमीच या घराचा विचार केलाय. खरं सांगू का, आम्ही चूक केली आहे या सुष्मितासारख्या अल्लड आणि बेजबाबदार मुलीला घरच्या चाव्या देऊन. आपणच खूप मोठी चूक केली आहे स्वानंदी, आणि आता मला ती चूक सुधारायची आहे. आजींच्या या वाक्याने मल्लिकाच्या पोटात गोड हसू फुटतं. तिला नेमकं हेच हवं असतं. सुष्मिता बेजबाबदार ठरली आणि आता चाव्या सुष्मिताकडून जाणार आणि तिच्याकडे येणार. मल्लिकाला वाटतं की आता चाव्या तिलाच मिळणार. ती अत्यंत नम्रतेचा आव आणून पुढे येते आणि आजींना बोलते, आई, मला असं वाटतं की तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. या घरातल्या चाव्या ना एखाद्या जाणत्या, मोठ्या आणि समजूतदार व्यक्तीलाच मिळायला हव्या. असं म्हणतच मल्लिका अपेक्षेने हात पुढे करते. तिला वाटतं आजी चाव्या तिच्या हातात ठेवतील, पण आजी मल्लिकाला एक जबरदस्त भावनिक धक्का देतात. आजी चक्क मल्लिकाच्या हाताकडे दुर्लक्ष करतात आणि सुष्मिताकडून चाव्या हिसकावून घेतात. मल्लिका मात्र स्वानंदीच्या पुढे पुढे येत असते. तेव्हा आजी बोलते, मल्लिका, अगं बाजूला हो. तू ना अगदी बरोबर बोललीस. या घरातल्या चाव्या जाणत्या व्यक्तीलाच मिळायला हव्यात, आणि या घरात स्वानंदीपेक्षा जास्त जाणती व्यक्ती दुसरी कोणी असूच शकत नाही. असं म्हणतच आजी चाव्या स्वानंदीच्या हातात देऊ लागतात. हे बघितल्यावर मंदानी सुष्मिताच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्लिकाचा चेहरा अक्षरशः बघण्यासारखा झालेला असतो आणि आपली लेक मालकीन व्हायच्या ऐवजी पुन्हा स्वानंदीकडे सत्तात चालली आहे हे बघून मंदा पेटून उठते. ती स्वानंदीच्या अंगावर धावून जाते. मंदा आता जोरातच ओरडते, स्वानंदी, स्वतःच्या बहिणीचा हक्क काढून घ्यायला तुला लाज कशी काय वाटत नाही गं? तुझी बहीण आहे ना ती, तुला किती मानते, आणि तूच तिचा हक्क हिसकावून घेतेस? परत दे, आताच्या आता चाव्या परत दे.
असं म्हणतच मंदा स्वानंदीच्या हातातून चाव्या हिसकावून घेऊ लागते. स्वानंदी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्या झटापटीत मंदा स्वानंदीला जोराचा धक्का मारते. स्वानंदी खाली पडता पडता वाचते. आणि हे सगळं बघितल्यावर समरचा संयम सुटलेला असतो. तो आजवर शांत होता, पण आपल्या बायकोला कुणीतरी धक्का मारेल हे त्याला सहन होतच नाही, कारण तो स्वानंदीवरती आता खूप प्रेम करत असतो. आणि त्याचा आवाज ऐकून मंदा जाम घाबरलेली असते. ती म्हणत असते, समरराव ते 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 पण समर तिला पुढे काही बोलूच देत नाही आणि म्हणतो, बास करा, आत्तापर्यंत मी शांत होतो, तुमचा मान राखला. तुम्ही स्वानंदी मॅडमच्या आई आहात, सुष्मिताच्या आई आहात, म्हणून मी काहीच बोलत नव्हतो. तुमच्या वयाचा मान राखला. पण मिसेस सरपोतदार, तुमची प्रत्येक चूक आणि तुमचा उथळपणा मी खूप सहन केला. लग्नाच्या वेळेस तुम्ही जो काही तमाशा केला होता, जी काही घोड चूक केली होती, ती सुद्धा मी पोटात घातली. पण नाही, आता मी शांत बसणार नाही. माझ्या बायकोला त्रास देणाऱ्याला शिक्षा ही मिळणारच आणि मिळालीच पाहिजे, मग ती व्यक्ती कोणी असो. मग त्यांची आई जरी असली ना तरी मला काही फरक पडत नाही. स्वानंदी म्हणत असते, अहो राजवाडे, हे काय करताय, प्लीज असं काय करू नका. पण समर इतका चिडलेला असतो, इतका पेटलेला असतो की कोणाचं काहीच ऐकण्याच्या तो मनस्थितीत येत नसतो. तो बोलतो, स्वानंदी मॅडम, तुम्ही जे म्हणाल ना ते मी सगळं ऐकेन, पण ही गोष्ट ऐकणार नाही. यावेळेस मी कोणाचं काहीच ऐकणार नाही. देव जरी खाली आला ना तरी त्याचं मी ऐकणार नाही, कारण न्याय हा झालाच पाहिजे. असं म्हणतच तो आक्रमक होतो. तो मंदा आणि सुष्मिता या दोघींचेही दंड जोरात पकडतो आणि त्यांना घराच्या दरवाजाकडे ओढत नेतो. आजी, स्वानंदी जोरजोरात ओरडत असतात. आजी म्हणत असते, रे पिंटे, अरे शांत हो, प्लीज असं काही करू नकोस. स्वानंदी सुद्धा म्हणत असते, अहो राजवाडे, शांत व्हा, हो असं काही करू नका. पण समर कोणाचं काहीच ऐकत नाही. समर आता पुढे बोलतो, मिसेस सरपोतदार, एक काम करा, तुमच्या लाडक्या लेकीला सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जा. आणि जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत सुष्मिता, तुला तुझ्या माहेरीच राहायचं आहे. आणि हीच तुम्हा दोघींची शिक्षा असणार आहे. राजवाड्यांच्या वाड्यामध्ये आता तुम्हा दोघींसाठी जागा नाही आणि हा माझा फायनल निर्णय आहे. सुष्मिता जोरजोरात रडत असते, उळत असते आणि म्हणत असते, आजू, अगं तुम्ही तरी काहीतरी करा ना, प्लीज मला हे घर सोडून जायचं नाहीये. मला माझ्या माणसांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या मॉम-इन-लॉला सोडून जायचं नाहीये. प्लीज मला थांबवा. समर जिजूंना तुम्ही सांगू शकता, प्लीज आजू. तेव्हा आजी बोलते, हे बघ, मी यात काहीच करू शकत नाहीये. पिंट्याचा जो काही निर्णय आहे तो मला मान्य आहे. आणि आता ही सुष्मिता मदर इन लॉ म्हणजे मल्लिकाकडे गयावया करू लागते आणि बोलते, मॉम इन लॉ, प्लीज प्लीज तुमच्या लाडक्या सुनेला थांबवा ना. मला आणि अंशूला वेगळं नाही व्हायचं. प्लीज तुम्ही समर सरांना, समर जिजूंना सांगा ना, ते तुमचं तरी ऐकतील काकू म्हणून. तेव्हा ही मल्लिका मुद्दामच समरला इम्प्रेस करण्यासाठी बोलते, हे बघ सुष्मिता, समरने जो काही निर्णय घेतलाय ना तो मला मान्य आहे आणि त्याच्या निर्णयापुढे कुणी काहीच बोलणार नाही. समर त्यांना घराबाहेर काढत असतो. सुष्मिता मदतीसाठी मल्लिकाकडे बघत असते. तिला वाटत असतं की मल्लिका, जिने तिला हे सगळं करायला लावलं, ती तरी आता वाचवेल. पण मल्लिका आपल्या तोंडातून चकार शब्दसुद्धा काढायला तयार नसते. उलट ती समरचीच बाजू घेत असते. ती उभी राहून फक्त तमाशा बघत असते. मल्लिकाचा हा स्वार्थीपणा बघून सुष्मिताला फार वाईट वाटतं. तिच्या डोळ्यातून पाणी येतं. ती मनातल्या मनात स्वतःलाच दोष देऊ लागते. मंदा आता राजवाड्यांसमोर हात जोडते आणि बोलते, बघा राजवाडे, या सगळ्यामध्ये माझ्या एकटीची चूक आहे. मी स्वानंदीला धक्का मारला. या सगळ्याची शिक्षा तुम्ही माझ्या लेकीला का देताय? तुम्ही प्लीज माझ्या लेकीला या घराबाहेर काढू नका. थोड्या दिवसांसाठी का असेना, पण प्लीज तिला इथेच राहू द्या, कारण हे तिचं सासर आहे. हवं तर पुन्हा मी घरामध्ये कधीच पाऊल टाकणार नाही, पण माझ्या सुष्मिताला या घराच्या बाहेर काढू नका. पण समर हा समर असतो, तो कोणाचं काहीच ऐकत नाही. तो त्या दोघींना घराबाहेर काढणार तेवढं तर सुष्मिता पेटून उठते आणि बोलते, थांबा जिजू, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. खरं तर हे सगळं मला मदर इन लॉने करायला सांगितलं. त्यांनीच हार द्यायला सांगितला होता. चाव्यांची पॉवरसुद्धा त्यांनीच दाखवायला सांगितली होती. आणि हां, मी तुमच्याकडे चाव्या मागितल्या त्यासुद्धा ह्यांनीच मागायला सांगितल्या होत्या. आणि अशा प्रकारे ही मूर्ख सुष्मिता जरासुद्धा विचार करत नाही आणि या मल्लिकाचा सगळा कच्चा चिठ्ठा खोलून टाकते. सुष्मिता हात जोडून रडत म्हणत असते, जिजू प्लीज, आजी प्लीज मला या घराच्या बाहेर काढू नका. समर जिजू, मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली मॉम इन लॉच्या सांगण्यावरून. तेव्हा स्वानंदी बोलते, सुश, अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा सुष्मिता बोलते, हो हेच खरं आहे. हे हार देणं, हे हक्काचं बोलणं, हे सगळं मॉम इन लॉने मला शिकवलंय. त्यांनीच मला सांगितलं की तुझ्या आईला काहीतरी महागडं गिफ्ट दे, तू या घरची मालकीण आहेस. तेव्हा मल्लिका चिडते आणि बोलते, सुष्मिता, वाटेल ते बोलू नकोस. तेव्हा स्वानंदी तिला मध्येच थांबवते आणि बोलते, एक मिनिट, सुष्मिताला काही एक बोलू नका, कारण माझी बहीण कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. राजवाडे, सुष्मिता जे काही बोलते ना त्यातला शब्दानी शब्द खरा आहे, कारण सुष्मितामध्ये तेवढं डोकंच नाहीये. ती माझी बहीण आहे आणि मी तिला चांगलंच ओळखते. हे तिचं डोकं नाहीये, हे सगळं मल्लिका काकूंचं डोकं आहे. आणि हे सगळं ऐकल्यावर समरला खूप मोठा धक्का बसलेला असतो. समर आता या मल्लिकाबरोबर काय न्यायनिवाडा करेल
तो स्वतःच्या तत्वांना जागेल का, हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.